भावेश तू केवढा काळा आहेस तुला माहिती आहे का आयुष्यात. तुझ्यासाठी एक वेगळा लाईट लावलाय पण तिथून पण एक सोर्स द्यावा लागतो आपल्याला, जो की आत्ताच आणलाय आपण. तू केवढा चपटास तुला माहितीये का, फ्रेम कुठल्या अँगलने लावली तू चपटात दिसत, काय करशील. पण हे सगळं का बोलतोयस तू, मला कळत नाही. कारण माझ्या मते काळ्याला काळं म्हटलं जावं, बटल्याला बटलं म्हटलं जावं, अजून काय गोऱ्याला गोरं म्हटलं जावं, झाडाला झाड बटला नाही प्लीज, बावण्याला बावना बोललं जावं असं वाटतं मला. ह्यांच्यामुळे इंडिया मागे. हे अजूनही लोकांना रेशियल कमेंट्स करतायत, पण त्या माणसाने आपली मारली आहे आज आणि उंच मारली. हा खूप उंच वरून मारली. त्याच बोवण्या माणसाने 55 रन्सची खेळी केली आहे, खूप सुंदर अशी, खूप कठीण पिचवर बोवण्या राजाने उंच बुमराला मारलंय. येस. पण काय वाटतं, बुमराची ती कमेंट जी होती ती तुला बरोबर वाटते का? एकदम असं व्यवस्थित चांगलं वाटायला बोलायचं झालं तर ऑब्व्हियसली बुमराचं चुकीचं आहे. म्हणजे ज्या आता सध्या आपण शतकात होत त्या शतकात अशा पर्सनल कमेंट्स करू नये लोकांवरती. पण बाकी मला असं नेहमी वाटतं की आता बटल्याला बटला नाही म्हणलं तर काय म्हणणार, खरं कायला काय नाही म्हणलं तर काय म्हणणार, आणि झाडाला झाडं नाही म्हटलं तर काय म्हणावं, आणि चपट्याला पण चपटा नाही तर मग काय म्हणावं. माझ्या चॉईस ऑफ वर्डचा मला वाटतं प्रॉब्लेम होता. त्याने भावना नव्हतं म्हणाला, भावना नव्हतं काय हाईट छोटी तर हाईट छोटी आहे. आणि नंतर मग त्याने भेंचोत वगैरे पण बोललं की भावना भेंचोत, तर थोडं ते डिमिनिंगच झालं त्याच्यासाठी. बुमरा शेफारलाय मला वाटतं, बुमरा शेफारलाय. पहिल्या इनिंगला 5 विकेट घेतले खरं, म्हणून तो शेफारला. नाही पण ऑब्व्हियसली ते बोलायला काय वाटलं, नाही बोलायला पाहिजे होतं त्याने, जे काही बोललं ते हाईट कमी आहे वगैरे जे काही आहे ते वेगळ्या शब्दामध्ये बोलू शकलं असतं की टू स्मॉल, साइज इज टू स्मॉल, हाईट इज टू स्मॉल, बॉल विल गो, हाईट इज टू स्मॉल. हे कोणतं इंग्लिश आहे सांग मला. सी पुन्हा तेच, एखाद्याला इंग्लिश येत नाही यावर एखाद्याला क्रिटिसाइज करणं खूप चुकीचं आहे. असो. हा, अजून काय वाटतं तुला, तुला लहानपणी क्रिकेट खेळताना काय चिडवायचं? मला या चपट्याची बॅट नाही लागत, बोलायचं नाही. तुला बारीक असणार तर बोलत असेल. हा, बारीक असणार तर सगळेच बोलायचे, घरातले पण बोलायचे, त्यामुळे काही लुख्खा वगैरे सगळं बोलत असतील. पण तुझं पोट खूप पुढे आलं ते बघतोस ना तू. आय थिंक ज्याला नाही पोट तो विकार चोट. त्यामुळे हा, पण एकुलता एक बॅट्समन आहे टेम्बा बाउमा, ज्याने 40च्या वर रन्स मारले त्या पूर्ण 4 इनिंग्स मध्ये. खरं. आणि इंडियाचा हायएस्ट स्कोर होता KL राहुलचा एका इनिंग मध्ये 39चा. आणि इंडिया ह्या मॅच मधनं हायएस्ट स्कोर होता वॉशिंग्टन सुंदरचा, त्याने 60 रन मारले 2 इनिंग मध्ये मिळून. सो फारच अटीतटीची मॅच झाली इन टर्म्स ऑफ रन स्कोरिंग. कोण सगळ्यात कमी रन्स बनवतं यामध्ये जास्त कॉम्पिटिशन होतं. खरं. आणि त्यात माझ्या मते जिंकलाय आपला हा कोण, यशस्वी जायसवाल. त्याने 2 इनिंगला फार काही ग्रेट केलेलं. पण पिच बद्दल काय वाटतं? पिच बद्दल जे काही कॉन्ट्रोवर्सी चालू आहे, गंभीर येऊन स्टेटमेंट देतोय की आम्हाला असंच पिच हवं होतं, गंभीर प्रेस कॉन्फरन्स, बॅटिंग वाईट केली आहे लोकांनी वगैरे, तर पिचचा काही तुझा दोष वाटतोय यात? सी, मला वाटतं की आय थिंक आपण आपल्या इतिहासातनं काही शिकत नाही होत. 2023चा वर्ल्ड कप पण नुकताच हरलो होतो, काळं पिच अख्खं करून ठेवलं होतं. 4 दिवस जुना बीच यूज केला, 4 दिवस पाणी दिलं नाही, हा मुद्दा आहे. त्याला पाणी दिलं नव्हतं, 4 दिवस पाणी दिलं नव्हतं. प्लस 2012ची टेस्ट सिरीज इंग्लंड इंडियाच्या पिचला म्हणते 4 दिवस पाणी टाकलं नव्हतं, हे तर नाहीच टाकलं. सो आता बेसिकली झालं काय, 10 नोव्हेंबरला गांगुलीचं असं म्हणणं होतं की आम्हाला टीमकडनं काही सांगितलं गेलेलं नाहीये. अच्छा, स्टेटमेंट होती का ही त्याची स्टेटमेंट होती की आम्हाला टीमकडनं सांगितलं नाही, आम्ही आमच्या हिशोबाने पिच बनवलं. आता जेव्हा 16 तारखेला काल गांगुलीचं आलं की 4 दिवस तुम्ही जे पाणी देत नाहीत पिचला, तर हे असं होतं. आणि आज मग शेवटी फायनली हरलो आपण. आणि प्लस ते पण त्याने अडॉप्ट केलेलं की आम्हाला इंडियन टीम कडून अशाच हे आलेल्या इन्स्ट्रक्शन झाल्या की असंच पिच हवंय आम्हाला. आणि गंभीरने पण नंतर मॅच नंतर बोललास की आम्हाला पण असंच पिच. सो मध्ये कुठेतरी कम्युनिकेशन झालं असेल माझ्यामध्ये, असू शकतो. आणि मला वाटतं की इंडिया इतिहासातनं शिकत नाहीये. 2012ची टेस्ट सिरीज इंग्लंड इंडियामध्ये आली होती, इंडियाने पहिली मॅच जिंकली राजकोटमध्ये का कुठेतरी. नंतर इंग्लंडने इंडियाला जे उघडलं होतं मॉन्टी पानेसर आणि ग्रॅम स्वान, तेव्हा धोनी कॅप्टन होता इंडियाचा. हेट्रेड, प्युअर हेट्रेड. तेव्हा धोनी इंडियाचा कॅप्टन. फॅक्ट्स आर फॅक्ट्स. इंग्लंडचा कॅप्टन तेव्हा हा होता, कुक होता, नाही की स्ट्राउस होता, कुक होता आय गेस. पण त्या सिरीजमध्ये इयन बेल, पीटरसन इंडियाला. पण तू त्या सिरीजचं पण बघ, त्या सिरीजच्या जस्ट आधी कुक आणि इयन बेलने इंडियात येऊन प्रॅक्टिस केली होती. सो त्यांनी इंडियामध्ये स्पिन समोर फारच सुपिरियर बॅटिंग केली. तो द्रविडवाला मेल तेव्हाच आहे का? नाही, द्रविडचा मेल आधीच आहे खूप. तो तेव्हाच आहे जेव्हा 2009 का 10ला इंग्लंड इंडियात आली होती तेव्हाच आहे तो. सो की तू टेस्ट मध्ये स्पिनला कसं खेळायचं ते सगळं येते पीटरसन. आणि माझं म्हणणं आहे की त्यात सिरीजमध्ये पण तू बघशील, जरी रन स्कोरिंग कमी झाली असेल इंडियाच्या साईडने, रँक टर्नर्स असतील, तरी इंग्लंडने चांगली बॅटिंग केली त्या सिरीजला. 23च्या फायनलला पण बघशील तर इंडियाच्या साईडने
अगदीच इंडिया शेलमध्ये गेली, पण ट्रॅव्हिस हेड वॉज प्लेइंग हिज शॉट्स आणि ऑब्व्हियसली नंतर पिच पण इझी झालं होतं, ते झालं असेल. 24वी न्यूझीलंड इंडिया सिरीज ज्यात इंडियाने माती खाल्ली, त्यात पण न्यूझीलंडने बेटर बॅटिंग केली होती. म्हणजे तेच अंदोमे काणा राजा होता, दोन्ही टीम्स वाईट केल्या, पण न्यूझीलंडने जरा बॅटिंग बेटर केली होती. आणि इंडियाची बॅटिंग जेव्हा जेव्हा गरजेची असते तेव्हा हकते, असं माझं सरळ म्हणणं आहे. आणि आता तर मला वाटतं की चांगलं स्पिन खेळण्याची कपॅसिटीच नाहीये. म्हणजे इव्हन तू कोहलीचा जो तो काळ घेशील, ज्या काळात कोहलीची सुप्रिमसी होती, कोहलीने 6-7 वर्षाच्या कॅप्टन्सी केली, त्या काळात इंडियात हरली नाहीये. त्या काळात अश्विन आणि जडेजाची अख्खी त्यांचा प्राईम होता, त्यांचा तो पीक होता. लास्ट 6 मॅच होम मॅचेस मध्ये इंडिया 4 मॅच हरली आहे आणि त्यातल्या 3 मॅच लास्ट 4 हरली आणि त्याच्यापैकी 3 मॅचेस या चेस करताना हरली आहे. म्हणजे 3 मॅचेस मध्ये आपल्या अपोनंट्सने आपल्यापेक्षा जास्त रन्स बनवलेत इंडियामध्ये येऊन. खरं. आणि तुम्ही शेवटची इनिंग हगल्यात, म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही 170-160 पण चेस करू शकला नाहीत. आज तर 124 रन्स होते. सो आज तर म्हणजे काही कारणच नव्हतं, आज राहण्याचं काही कारण नव्हतं. इव्हन मुंबईत जे आपण हरलो न्यूझीलंडच्या पुढे, तेव्हा 147 रन्स टू इन होते. सो तेव्हा पण आपण हरलो. आणि मला वाटतं की इन जनरल स्पिन समोर अडॅप्टेशन किंवा स्पिन समोर टेक्निक फार वीक आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यातल्या त्यात स्पिन जरा मला वाटलं आज जो बरा खेळत होता तो ध्रुव जुरेल वाटला मला, आणि सुंदर उभा होता. पण ह्यावरती पण जरा बोलूया. आणि इन जनरल के एल राहुल तर फास्ट बॉलर होता झाला, आणि जयस्वाल पण. मला ह्या पिच बद्दल असं वाटलं की पिच लागतं पेसला पण सपोर्ट होता पिचने दिला. आणि इडन गार्डनवर नॉर्मली पेसला सपोर्ट असतो. 16 विकेट्स पेसर्सने घेतल्यात आणि बाकीच्या 22 विकेट्स स्पिनर्सने घेतलेल्या. सो असं नव्हतं की अगदीच स्पिन फ्रेंडली होतं, असं नव्हतं. ते पेसला पण मदत होती. बरोबर. पण जे तू म्हटलास तसंच की बॉल खाली खूप राहतो, खाली क्वालिटी लो, अनइव्हन बाउन्स होता. ज्या प्रकारे तो त्यांचा कोण बॅट्समन ओपनर कोण आवड झाला, बबू मला पण एक बॉल खाली, एक एज लागून मार्क्रम आहे, मार्क्रमच बॉल त्याच्या अंगावर आला आणि पाठी गेला. इव्हन मार्क्रमचा एक बॉल केवढा उडला, अक्षर पटेलला टाकलेला बॉल, ऑलमोस्ट स्पिनर्सचे बॉल इथपर्यंत येत होते ऑलमोस्ट. सो तेवढा बाउन्स आय गेस ऑस्ट्रेलियामध्ये पण नसेल मिळत नॅथन लायनला. आणि कोणीतरी म्हटलं म्हणाला एक बाउन्सरची वॉर्निंग द्या म्हणून मार्क्रमच्या बॉलिंगला कोणतरी म्हणाला. सो इन जनरल मला वाटतं की हा पिच खूप वाईट होतं. खरं. एकतर तो प्रॉपर रँक टर्नर पण बोलू नाही शकत आपण, कारण की बॉल तेवढा स्पिन नव्हता जेवढा तुझा वानखेडे किंवा इथे स्पिन होतो. अनइव्हन बाउन्स होता, तुझा मध्येच टर्न होतं, मध्येच टर्न नाही होतं, असं पण होत होतं. बाउन्स एकाच टप्प्यावर जे अनइव्हन बोललो ते, आणि दोघांना पण मदत मिळत होती, फास्ट बॉलर्सला पण आणि स्पिनर्सना पण. सो नक्की बॅट्समनने कोणत्या प्रकारे खेळायचं होतं या पिचवर. आणि मला वाटतं की ओव्हर कॉन्फिडंट होती इंडिया की आम्ही जर असं पिच लावलं तर आफ्रिका हगेलच, पण आम्ही खेळून जाऊ. जेव्हा की इंडियाची बॅटिंग WTC चॅम्पियनशिप जिंकले, आणि ते असे तुक्का म्हणून नाही जिंकले. म्हणजे ते फायनलला तुक्का म्हणून आले होते, पण ते फायनल जिंकले मेहनतीने. सो तू बघशील तर गिल नव्हता, पण मला गिल काय फार ग्रेट स्पिन खेळतो असं वाटत नाही. गिल पण फार काही सो कोहलीला त्यासाठी अप्रिशिएट केलं पाहिजे आपण. गिल आत्ता माहिती हार्डली 4 महिने झाले तो 3 फॉर्मॅटचा कॅप्टन आहे. कोहली ऑलमोस्ट माहिती 5-6 वर्ष एका फॉर्मॅटचा 3 फॉर्मॅटचा कॅप्टन होता. त्याने फार त्यात मला वाटत नाही इंजरीमुळे त्याने कधी मिस आउट केलंय एखाद मॅच हार्डली. पण ठीक आहे, ही इंजरी काय म्हणजे अशी, पण ही फिटनेसचा इश्यू आहे, असू शकतो. खरं असो, पण मला वाटतं गिल असता तरी पण काय फार उपयोग नसता झाला. आणि गिल काय एवढा स्पिनच्या एवढा ग्रेट नाही वाटत. आणि मला वाटतं की डिगिंग युअर ओन ग्रेव्ह इफ हॅड अ फेस इंडिया. आणि आता रँक टर्नर बनवून तेच होतंय. दरवेळी जेव्हा तू बघतोयस की स्पिन खूप जास्त होतं तेव्हा कोलॅप्स होतात बॅटिंग लाईनअप इंडियाच्या. इव्हन तू कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये पण बघशील तर 1-2च्या सिरीज आपण जिंकलोय, त्यात पण आपण बघायचं पहिली मॅच हरायचं होतं आठवतंय, त्यात पण इंडिया कुठेतरी पहिल्या मॅचला चेस करताना काहीतरी माती खायची. एक मला आठवतं ऑस्ट्रेलिया इंडिया झाली होती तेव्हा पण एक सिरीज मध्ये पहिली मॅच हरलेली. सो तेव्हा पण माझ्या ते ओकीफ नावाचा एक बॉलर होता ऑस्ट्रेलियाचा, त्याने इंडियाला उघडला होता. 160 का 150 रन इंडियाला मारू दिले नव्हते. राईट. सो या सो ते काही आपलं बनलेलं गेल्या 30-40 वर्षात, म्हणजे 30-40 नाही, सचिन, द्रविड, गांगुली यांच्यापासून अगदी आधीपासून गावस्करांपासून बोललं तरी की इंडियन बॅट्समन हे स्पिन खूप जास्त चांगले खेळतात बाकीच्या देशांपेक्षा. करेक्ट. पण ते हळूहळू आता कमी होत चालले. आता मला ते संपलेलंच आहे, कारण आता असं नाहीच वाटत मला की इंडिया फारच एक्सलंट स्पिन खेळत असं नाही वाटत. राईट. मला वाटतं त्यातल्या त्यात इंडिया बेटर खेळतं असं असू शकतं. पण तुला काय वाटतं T20चा काही हात असेल? हात म्हणजे मला वाटतं की इन जनरल पेशन्स आणि इनिंग बिल्डिंग. आज सकाळी मी कोणाचा तरी इंटरव्ह्यू बघत होतो, त्यामध्ये त्यांचं हेच म्हणणं होतं की आता रहाणे आणि पुजारा सारखे बॅट्समन टीम मध्येच नाहीत जे तुझं एक एंड सांभाळून ठेवते प्रॉपर, की आम्ही इथे भाई बांबू टाकणार आणि आम्ही ते नाही तंबू टाकणार आणि आम्ही इथे बसून राहणार. टाकला आफ्रिकेने आणि जे ह्याने केलं, बहुमाने केलं या मॅच मध्ये, की त्याने एक साइड धरून ठेवली. त्याने 100 बॉल 40 वगैरे खेळत होता तो एका पॉइंटला. सो उभं राहून खेळणार कोणीच नव्हतं. वॉशिंग्टन सुंदर पण बऱ्यापैकी रन स्कोरिंगलाच बघत होता. पण आता तू बघशील तर हे जे आहे की अगली शॉट्स जे आपण म्हणतो,
सो आता रिषभ पंत म्हणशील तर आपल्यात तसा बॅट्समॅन जो लगी मारत सुटणारा बॅट्समॅन आहे. पण बाकी सगळे बॅट्समॅन KL राहुलचं ठीक आहे, एक त्याचा ऑड फेल्युअर मी म्हणू शकतो या सिरीजमध्ये त्याला आलेलं आहे ते. पण बाकी कोणी असे अगली शॉट जेव्हा बॉल जमत नाहीये खेळायला वगैरे, तो जो एक कठीण फेज असतो तो खेळून काढण्याचा असायचा. द्रविडच्या का द्रविड करायचा खूप जास्त, लक्ष्मण करायचा म्हणून सचिनने बऱ्याच काळ तेच म्हणणं, तशी ग्रीट नाहीये कोणाचा. बरोबर, तसा त्या आणि त्याच्यात तो म्हणजे जसं तू म्हणतो पुजारा तसा बॅट्समन होता. एक्झॅक्टली त्या शैलीचा बॅट्समन नाही आता इंडियाकडे जो उभा आहे, जो की मला साई सुदर्शन वाटतो. तो एक जो कॉल आहे की सुंदरला का पाठवलं भाई 3 नंबर, त्याला बॉलिंग पण दिली. एक्झॅक्टली. तुम्ही साई सुदर्शनला कोणत्या बेसिसवर बाहेर काढलं त्याने, आणि करुण नायरला का काढलं? करुण नायर तर रणजीमध्ये जाऊन 175 वगैरे मारण्याचा, ठीक आहे त्याला खूप चान्स वयामुळे पण असेलच तो कॉल. करुण नायरचा सोडे सर, करुण नायरला पण पकडूया पण नको आता याच्यात. विराट कोहलीला का बसवलं? सॉरी, रोहित शर्मा कुठे? सो साई सुदर्शन डिझर्व करतोच 3 नंबरला खेळणं, जशी त्याची वाईट परफॉर्म नाही केला, नाही ऍव्हरेज परफॉर्म केला. आणि ठीक आहे, पहिल्यांदा तुमच्याकडे पडिकल पण होता बॅट्समन म्हणून, तुम्हाला तर त्याला नव्हतंच खेळायचं. तुम्ही करुण नायरला त्यासाठीच काढलं ना. आगरकरचं स्टेटमेंट आहे की पडिकल आम्हाला करुण नायर पेक्षा बेटर वाटतो म्हणून आम्हाला त्याला चान्स देतात. कुठे आहे पडिकल आता? कुठे बसलाय पडिकल? ड्रेसिंग रूम. सो आगरकर आणि गंभीर आल्यापासून जी काय चलबिचल चालू आहे ना टीम मध्ये, ती आय गेस खूप घातक असणार. हे तर आगरकरचा काही संबंध नाही आहे कॉलशी, कारण तो सिलेक्टर आहे. मी त्या दिवशी हे पुन्हा मी इन्स्टावरच बघितलं, माहित नाही केवढं खरं केवढं कुठे. आगरकर तिथे प्रॅक्टिस स्टेशनला असतो सिलेक्टर म्हणून. ठीक आहे, सिलेक्टरने नाही, नॉर्मली आधी कसं असतं, सिलेक्टर हे डोमेस्टिक लेवलला जाऊन तुझे सगळं हे करायचं. अच्छा, की तिथे जाऊन तुम्ही प्लेयर्स बघा, तिथे जाऊन तुम्ही हे करा, स्काउटिंग करा, जे काही असेल. सो ते भारतभर फिरतात. मी एवढ्या ऍक्टिव्हली आधी कोणत्याच सिलेक्टरला बघितलं नाही की तो टीम बरोबर फिरतोय, तो ग्राउंड मध्ये हे करतोय. अच्छा, राईट. माहिती हे आता मी एवढं ऑब्झर्व नाही केलंय. MSK प्रसाद मला वाटतं ग्राउंड मध्ये जाण्यासाठी क्वालिफाईड नव्हता, सो ही कुडंट गो. त्याआधी श्रीकांत होता, रोहित शर्माला बसवलं होतं, पण ठीक आहे. पण तो ठीक आहे, तो इंटरनॅशनल लेवल खेळून झाला. अगर खेळून झाले, इंडियाचा हायएस्ट विकेट टेकर वन डे मध्ये, पण सेकंड थर्ड हायएस्ट नाहीये तो. एकेकाळीपर्यंत तो. पण मग एवढ्या ऍक्टिव्हली मी नाही बघितलं की कोणता सिलेक्टर ग्राउंडवर जाऊन उभा आहे प्लेअर्स बरोबर. एखाद दुसऱ्या मॅचला कुठेतरी कधीतरी कोणतरी दिसला असेल ऑब्व्हियसली, पण आगरकर सतत दिसतोय तुला कंटिन्युअसली. पण मला हे अजूनही नाही कळलं की सुंदरला वन डाऊन पाठवण्याचं लॉजिक काय. एकदा ते मला वाटतं की क्युरियस केस ऑफ इरफान पठाण होणार ही, की तुम्हाला त्याच्या बॅटिंगमध्ये पोटेन्शियल बॉलिंग घालवली. म्हणजे तुम्ही सुंदरला बॉलिंगच नाही करू त्या मॅच मध्ये. सेकंड इनिंगला, फर्स्टला पण त्यांनी फार कमी वर टाकलं, कारण विकेट्स तर माहिती सगळ्या बुमरा सिराजने वरनच काढलं. आणि अजून एक मला थोडं ऑड काय वाटतं माहिती, कॅप्टनशिप ही डगआउट मधून केली जाते असं मला वाटतं. कॅप्टनशिप ही इनफिल्ड नाही केली जाते. गिलचे बरेच डिसिजन्स आता असं बाहेरून बघताना वाटतं काय यामध्ये हे असं काय स्टॅम्प नाही मारत की हे असंच आहे, असं बाहेरून बघताना वाटतंय की मोस्टली स्ट्रॅटेजीज ह्या गंभीरच्या. गिलने स्वतःच्या डोक्याने नाही काही केलं. इंग्लंडमध्ये असेल, पण ऑब्व्हियसली इंग्लंडने तर चांगलीच केली त्यांनी कॅप्टनशिप, नो डाऊट. पण आता जे काही इन जनरल वन डे बघितली आपण, T20 बघितली, तर ते थोडं त्याने कॅप्टन व्हायला पण नको होतं, पण ठीक आहे. की डगआउट मधून जास्त स्ट्रॅटेजीज प्लॅन केल्या जातात, तर ना की ग्राउंडवर येऊन, जे की रोहित शर्मा, विराट कोहली, MS धोनीच्या काळात नव्हतं असं मला नाही वाटत. हे एवढं प्रभावाने कोणी नोटीस केलं. ते लोक तेव्हा तेवढे तयार होते. गिल तेवढा तयार नाही, तयार केलं असू शकतं. हे गिलचं मला वाटतं कमिंग ऑफ एज चाललंय इंडियन क्रिकेटमध्ये. त्याला त्याच्यावरती जे काही इन्व्हेस्टमेंट चाललंय क्रिकेटचं, इंडियन क्रिकेटचं, की गिलला आम्हाला प्लेअर बनवायचं आहे. गिल आहे पण बरा प्लेअर, पण तरीच. पण T20 मध्ये नाही, आय गेस T20 मध्ये जयस्वालला घ्या भाई. आणि सॅमसन होता भाई तुमच्याकडे, 3 सेंचुऱ्या मारल्यात, तिथे एवढे जातो. सो आपण मॅच वर येऊया. इंडियाने आफ्रिकेने पहिल्यांदा 159 केले होते. पुन्हा एकदा टॉस हरलाय शुभमन गिल, आणि त्यानंतर जी पाठ पण हरली, गिला मॅच मान हरली. त्यानंतर इंडियाने फर्स्ट इनिंगला मला वाटलं की स्टार्ट बरा केला होता इंडियाने, पण नंतर समवेअर मिडल ऑर्डर अख्खा कोलॅप्स झाला इंडियाचा, आणि इंडियाने हार्डली 189 रन्स केले. सो त्यानंतर आफ्रिकेने पण काल तर 93ला 7 विकेट त्यांच्या, बुमराने 5 विकेट घेतला पहिल्या इनिंगला. कमेंटेबल होते ते. पण सिराज पण होता, तरी बुमरा कसा चांगला खेळला असं नाही. बुमरा असताना सिराज वाईट घेतला. सो सिराजने किती 3 विकेट घेतले, सो ठीक आहे. आणि त्याने 3 विकेट्स पण जास्त आहेत बुमरा, 2 पण त्यांनी काढल्यानंतर वाटतं की पहिल्या 2 काढले, नंतर 2 काढले. राईट. सो पहिल्या इनिंगला किती रन मारले आफ्रिकाने? 159 रन मारले. दुसऱ्या पुन्हा मग इंडियाला खेळायला मग 189 रन्स मारले. हार्डली 40 रन्सचा वगैरे लीड होता. आणि मग आफ्रिकेने इंडियाने 153 मारले.
आणि इंडियाला 2 विन होते किती 124 रन्स जे की इंडियाने नाही केलेत. इंडिया 93 ला डिसमिस झाली. येस, काल आफ्रिका 91 ला 93 ला ऑल आउट झाली का? हा 93 ला ऑल आउट झाली. काल जेव्हा आफ्रिका संपला, जेव्हा दिवस संपला 91 ला 7 होते. आता कॉर्बिन बॉश ज्या पद्धतीचा बॅट्समन आहे, कॉर्बिन बॉशला इंडियाने सकाळी आउट नाही केलं लवकर. बरोबर, जे काय असेल तुम्ही कोणाही बॉलरला लावा, पण कॉर्बिन बॉश तर आउट व्हायलाच हवं होतं. बरोबर, भले बाबूमा आउट होत नाही. सो इंडियाने त्यांना खूप ते 20-30 रनचे एक्स्ट्रा गेले की जे 4 वगैरे पडत होते स्टार्टला उतरले ते खूप महाग पडले इंडियाला. पण तरी कितीही काही झालं तरी 124 गेटेबल स्कोर आहे. हा बरोबर, या पिचवर पण तो गेटेबलच होता. असं नव्हतं की अगदीच पिच मध्ये काहीतरी. बरोबर, इंडियाची बॅटिंग क्वालिटी खराब झालीच आहे, त्यामुळे मानलंच पाहिजे आपण होम कंडिशन. आणि मला प्रॉब्लेम ह्याचा आहे की रँक टर्नर्स वगैरे की इंडियाने हे तेव्हा बनवावं जेव्हा तुमची बॅटिंग तेवढी केपेबल असेल. सो इंडियाची सध्या बॅटिंग तेवढी केपेबल नाही वाटत. बरोबर, आपण ह्याच्यात जातो की समोरच्या माणसाला स्पिन नाही खेळता येते म्हणून आम्ही रँक टर्नर्स बनवणार आणि आपल्या स्वतःच म्हणजे तेच स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. आणि वाकून केवढं दिसतंय आपलंच समोरच्याला हे आपल्याला. भाऊ मला खूप दिसलं आपलं वाकून, एकदम खालून बघितलं. हो, पुन्हा एकदा हाईट जो केलेला आहे असो. तर त्यांचा तो बॉलर होता सायमन हार्मर. त्याची काय ऍक्शन मला जामच ऑड वाटली. मार्क्रमने चांगली बॉलिंग केली, पण मार्क्रम हा टप्पा चांगला. पण तरी शेवटी तो पार्ट टाइमरच आहे काही बघायला गेलंच तरी. हार्मर प्रॉपर बॉलर आहे ना. सायमन हार्मरने 8 विकेट्स काढल्यात. त्याने 50 रन पण दिले माझ्या 2 मॅच मध्ये मिळून, 2 इनिंग्स मध्ये मिळून. सो त्याची बॉलिंग इंडियाला बऱ्यापैकी अनप्लेबल होती. तो त्याचा स्पिन अनप्लेबल होता, मला जरा डिफिकल्टच वाटतंय. बरोबर, केशव महाराज त्यामुळे विकेट्स नाही मिळाले. आणि इंडियाकडनं बुमराने 6 विकेट्स काढल्यात, कुलदीपने 4 काढल्यात, जड्डूने 4 काढल्यात. अक्षरने पण 2-3 काढल्यात. अक्षरने माझ्या ह्या इनिंगला 1 काढली, मगाच्या इनिंग आधीच्या 1 विकेट. 2 तेच. कुलदीपला घेऊन काय वाटतं तुला? कुलदीपचं जे काही चालू आहे इन आउट पण ठीक आहे, कुलदीपला त्यांनी ही मॅच खेळवली. ते खूप मोठी. पण मला पुन्हा ते वाटतं की कुलदीपला बसवतील, कारण त्यांना एक बॅट्समन हवा, कारण इंडियाची बॅटिंग केपेबल नाहीये. पुढच्या मॅचला कुलदीप बाहेर जाईल माझ्या. आणि जर हा सुंदरचा डिसिजन चुकला असं त्यांना वाटतंय तर ते 1 परत सुदर्शनला आणतील. सुदर्शनला आणलंच पाहिजे, त्याला द्या चान्स भाई. तो त्या ग्रेटचा बॅट्समन आहे की तो उभा राहून इनिंग बिल्ड करेल. ऍटलीस्ट मॅच थांबवेल तरी. जर गोष्टी फास्ट घडत असतील तर मॅच तो थांबवू तरी शकतो ऍटलीस्ट. करेक्ट आहे. गंभीरच्या कोचिंग टेन्युअर बद्दल काय वाटतं? तर ह्याच्या कोचिंग टेन्युअर मध्ये इंडिया ऑस्ट्रेलियात हरली आहे, आपली बीजीटी हरली आहे, न्यूझीलंड सोबत इंडियात हरली आहे. पण इंडियाने बांगलादेशला इंडियात हरवलंय, इंडियाने वेस्ट इंडिजला हरवलंय. इंडिया श्रीलंकेकडून जिंकली, ही एकच गोष्ट मला वाटतं खूप भारी. पण इंडियाने श्रीलंकेकडून 1 डे सिरीज पण हरली आहे आणि साऊथ आफ्रिका 15 वर्षाने टेस्ट मॅच जिंकले इंडियामध्ये येऊन. लास्ट मॅच जिंकली होती मला लक्षात आहे. सो ते अख्खा इंडियाला उघडला. 12 साल में एक बार चलता है यार. 15 साल में एक बार चलता है यार. नहीं चलता है यार. होम सीरीज में ऐसा नहीं था अपने साथ. पण तुला वाटतं या लॉस मागे बुमरा किती मोठा कल्प्रेट आहे? त्याने जर बॉनाही कमेंट नसती केली तर मला वाटत नाही आफ्रिका एवढी. आय गेस कर्मा इज अ बिच. आणि त्याला हे माहिती ते केशव महाराज आहे, त्याला बॉना शब्दाचा अर्थ माहिती. त्याला आफ्रिकेला मानलं पाहिजे. जरी ऐश्वर प्रिन्स नंतर बोल ऐश्वर प्रिन्सने नंतर स्टेटमेंट पण दिली ना की आम्ही ते पुढे घेऊन जाणार नाही. पण त्यांना मॅटर मोठं नाही करायचं. ट्रान्सलेट कोणी करून दिलं असेल त्यांना? केशव महाराज भाई. राम सिया राम तो टाकतो भाई. हा ऍक्च्युली तो प्रॉपर आहे. मग तो इंडियाकडून का नाही खेळतोय? कारण त्याचे बाबा धंदा करायला आफ्रिकेत गेले होते. He was among those Gujaratis. फेक न्यूज. आज तक लोणचे आणि थेपल्याचं. धर्मेंद्र बद्दल तू काही बोललेलास काय? धर्मेंद्र बद्दल मला माहिती नाही. धर्मेंद्र अजून आहेत की नाही मला ते पण नाही माहिती. आहेत चालेल ते असं नको बोलू. अरे तर काय माहिती खरं काय खोटं काय कोणाला माहिती. अरे सनी देओल बाहेर घेऊन आला त्यांना घराच्या. धर्मेंद्र आज तक पेक्षा जास्त मी आता इन्स्टावर विश्वास ठेवणं प्रिफर करेन. अच्छा. गंभीरच्या टेन्युअर बद्दल. गंभीरच्या टेन्युअर अजून काय काय हरलोय? सला हरलेला आपल्याला आठवावं लागतं. खरं नाही, जिंकलेला आठवावं लागतं. मला एक चॅम्पियन्स ट्रॉफी प्रॉपर लक्षात आहे आणि बांगलादेशी सिरीज लक्षात आहे. आणि ह्या सिरीज तुला लक्षात ठेवायचं का? बांगलादेश आणि ह्या जिंकलो आपण. पण मला हरलेलं मेजर लक्षात आता. ऑब्व्हियसली, कारण तुला जे रेकॉर्ड्स आपण होल्ड करत होतो की घरामध्ये एवढी वर्ष. त्याच्या कोचिंगचा हात आहे की हा मला वाटतं ट्रान्झिशन फेज आहे, त्यामुळे असं चाललंय. फेज आहे. गंभीरची जी काही कोचिंग स्टाईल आहे ती पण असू शकते. ते जे काही अग्रेशन दिसतं आपल्याला सतत, त्याची त्याच्या बायको बरोबरचा व्हिडिओ आलेला, ग्राउंड मध्ये उभा राहून ओरडत होता. तिथे खाली लोकांनी लिहिलेलं, ये अपनी बीवी के साथ भी अच्छे से बात नहीं करता है. सो गंभीर हा एक टॉक्सिक कोच आहे आणि टॉक्सिक हजबंड सुद्धा. एवढं पर्सनल नको जायला.
पण आता काय वाटतंय पुढची मॅच आहे इंडियाची, इंडियाला ऑब्व्हियसली सिरीज ड्रॉ करावी लागणार आहे. आणि WTC सायकलचं बघशील तर बाजूने पॉईंट मिळाला असतं चांगला, पण नाही मिळाला, पण तो नाही मिळाला. आणि जे की आपण इंग्लंडमध्ये मेहनत केली 2 मॅच आपण तिथे ड्रॉ केला, राईट. त्यानंतर मला वाटतं आपण इंग्लंड सिरीज हरलो असतो तर गंभीर आतापर्यंत कमेंट्रीमध्ये असता. आगरकरच्या मध्ये काहीतरी न्यूज येत होतं की आगरकरला सॅक करणार आहे वगैरे असं काहीतरी चालू होतं, माहित नव्हतं ते एवढं. पण ठीक आहे, मला ही जी फेज आहे इंडियन क्रिकेटची जी ट्रान्झिशन फेज आहे ती आहेच तशी, ती त्यांनी आणलीच होती. कारण बबुमाच्या कॅप्टनशिप अंडर एक पण टेस्ट मॅच हरली नाहीये साऊथ आफ्रिका. 11 मॅचेस मध्ये त्याने कॅप्टनशिप केले, त्याला 10 ते लोक जिंकले. अच्छा, त्यात त्याने WC फायनल जिंकले. हा, सो आता मला वाटतंय की मी साऊथ आफ्रिकेला सपोर्ट करेन. पुढची मॅच सुद्धा बहुमाने हरू नये ऍटलिस्ट. नॉन इंडियन अरे मग असं खेळल्यावर काय होणार, देशद्रोही असं खेळल्यावर काय होणार आहे. ठीक आहे, आता काय आहे आपलं काम आहे सपोर्ट करणं. जाऊ दे, पण इन्स्टावर लोक बोलतील तुझा खेळायला खेळून दाखव स्पिन. इस्माईल युसुफच्या मैदानात अशी बॅट लागत नाही. तिथे ऍड्रेस वगैरे सांगू गोष्ट तिथे तुम्हाला खेळताना बरं दिसेल, संध्याकाळचं धावताना दिसेल, सकाळचं. हल्ली धावायला जातो मी. धावता अजून काय बोलण्यासारखं सिरीजला घेऊन किंवा पुढच्या मॅचला घेऊन? पुढच्या मॅचला काय आता जे एक बॅट्समन एक्स्ट्रा खेळवतील आय गेस. आणि गिल फिट होणार की नाही होणार? आता तरी न्यूज ही चालली आहे की तो ह्या मॅच पुरता बाहेर होता, माहित नव्हतं. पण गिलने ते नाही केलं काय, फुल असं पाठीला बांधून बॅटिंगला नाही आला. गिलकडे डेडिकेशन नाही वाटत. मानवीन लावून असं पट्ट्यात नाही. एवढं नको. एवढी त्याची काय म्हणतात तारेवरची मॅच नव्हती. तारेवरची ना काय 30 रन काय मॅच जिंकलूच असतो, जिंकू शकलो असतो आपण. असं अक्षर पटेलने चांगले शॉट्स मारले, थोडं एंटरटेनमेंट आणलं. त्याची विकेट पण त्याने फेकल्यासारखी वाटली. त्याने ऑफला मारला, 1 6 मारलेला, 1 4 मारला, 2 6 1 4. हा 2 6 1 4 मारला. त्यानंतर त्याने विकेट टाकली ऑलमोस्ट. तो उभा राहिला असता तर हातात होती मॅच. कुलदीपने आल्या एक स्विप शॉट मारला, तो आवडला मला. चांगला बॅट्समन, बरा बॅट्समन. सो यस, तुम्हाला काय वाटलं आजच्या मॅच बद्दल, पिच बद्दल, गंभीरच्या कोचिंग बद्दल, गिलच्या कॅप्टनशिप बद्दल, गिलच्या इंजरी बद्दल आणि गंभीरच्या पंचच्या कॅप्टनशिप बद्दल? येस, पंत पाठून खूप चांगले कॉल देतो बाय द वे. पण पंत चांगलाच आहे. मला पंत मला लीडर म्हणून मला तोच वाटत होता, टेस्टचा भावा. प्रॉपर धोनीची आठवण करून देतो मला. पण असो, तुम्ही ब्रँडिंग जे चाललंय, तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतंय या मॅच बद्दल. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.